महाराष्ट्र के अमरावती से एक प्रेरणादायी खबर सामने आई है, जहां एक दिव्यांग महिला केवल एक हाथ के सहारे गणेश जी की मूर्तियों को रंगों से जीवंत कर रही है। उनकी जिद, हुनर और हौसला हर किसी के लिए मिसाल बन गया है। महाराष्ट्र के अमरावती की रहने वाली भावना गुजरे जन्म से ही एक हाथ से दिव्यांग है, लेकिन उनकी यह कमी कभी भी उनकी राह में रुकावट नहीं बनी, बल्कि यही कमी उनके जीवन का सबसे बड़ा हौसला बन गई। भावना गुजरे के पति अंकुश गुजरे परंपरागत रूप से गणेश और दुर्गा माता की मूर्तियां बनाते हैं। इन मूर्तियों को अंतिम रूप देना और उन्हें जीवंत रंगों से सजाना, यह काम भावना अपने हुनर और जादुई रंग संगति से करती है। उनके रंगों का स्पर्श मूर्तियों को इतना सुंदर बना देता है कि देखने वाला हर कोई मंत्रमुग्ध हो जाता है। भावना का कहना है कि भगवान ने मुझे केवल एक हाथ दिया, लेकिन साथ ही ऐसा हुनर भी दिया जिससे मैं गणराय की मूर्ति को जीवंत कर सकती हूँ। यही मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य है। लोगों का मानना है कि उनके हाथों में मानो कोई जादू है। न केवल वे परिवार की परंपरा को आगे बढ़ा रही हैं, बल्कि एक महाविद्यालय में कला प्राध्यापिका के रूप में विद्यार्थियों को भी प्रेरणा दे रही हैं। उनकी यह कहानी हर उस व्यक्ति के लिए संदेश है जो दिव्यांगत्व को कमजोरी समझते हैं। भावना गुजरे यह साबित कर देती है कि हुनर और हौसला अपूर्णता पर निर्भर नहीं होता। अगर सच्चा जज्बा हो तो एक हाथ से भी गणराय को जीवन दान दिया जा सकता है। आपल्यामध्ये जर कॅपेबिलिटी आहे, ती गोष्ट आपल्यामध्ये आहे, जे नाही आहे त्यात रडत बसण्यापेक्षा जी गोष्ट आपल्याकडे आहे त्यात काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करते मी. आणि जरी मला बाप्पा म्हणजे देवाच्या घरूनच मला एक हात जरी नाही मिळालाय, तरी 100 गुण जास्त एक्स्ट्रा मिळालाय. त्याचा वापर प्रत्येक मानव हा कधी शरीराने अपंग नसतो, तो बुद्धीने अपंग असतो. त्यामुळं आपल्या इतर सगळे गुण आपल्याकडे आहे, तर त्यामध्ये त्याला चालना देऊन आपण काहीतरी करू शकतो. मी मुळातच मला एक जरी हात नसला तरी बाप्पाने एक कलेचं स्ट्रॉंग गॉड गिफ्ट मला दिलेलं आहे. त्याचा उत्तम वापर करून मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. माझा जो छंद आहे, माझं जे पॅशन आहे, याचा सगळ्यात जास्त मला आनंद आहे की तो मला लाईफ टाईम जपता येतो. लग्नानंतर गुजरे फॅमिली माझ्या मिस्टरांकडे, ते माझे मिस्टर स्कल्पचर आर्टिस्ट असल्यामुळे आणि हा आमचा खानदानी धंदा असल्यामुळे चित्रावर म्हणजे पेपरवर काम करणे आणि प्रत्यक्षात मूर्तीला जिवंत स्वरूप देणे हा एक म्हणजे खूप मोठा फरक माझ्यासमोर आणि चांगला प्लॅटफॉर्म मला इथे मिळाला. म्हणजे मी कधी कल्पनेत असा विचार केला नव्हता की म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड मला आईकडे नव्हतं चित्रकलेचं, पण सासरी मला ते बॅकग्राऊंड मिळालं आहे आणि माझं पॅशन मला लाईफ टाईम यात जपता येणार आहे. आणि त्यामुळं माझे 100% देऊन आम्ही नवीन त्यामध्ये आहे त्यापेक्षा आणखी प्रगल्भ काम करू आणि प्रत्यक्षात म्हणजे त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि त्याला आम्ही जिवंत रूप देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. संपूर्ण कुटुंब आम्ही यामध्ये काम करतो गणपती बाप्पांना घडवण्यासाठी गुजरे परिवारामध्ये. आणि मेन मूर्ती बनवण्याचं काम माझे मिस्टर करतात आणि त्यांना जिवंत रूप देण्याचं काम, रंगांनी आणि सजवण्याचं काम मात्र आम्ही सगळेजण करतो.